नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, सध्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की आमचा मे महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार. तर मित्रांनो, या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाईटवर एक महत्त्वाची नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे. तर त्या नोटिफिकेशननुसार आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 26 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर याच नोटिफिकेशन संदर्भात अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात येत आहेत की ही नोटिफिकेशन नेमकी कोणासाठी आहे. ही जून महिन्याच्या हप्त्या वाटपा संदर्भात आहे का? दिव्यांग लाभार्थ्यांना पुन्हा पैसे वाटप होणार आहेत का? की ही नोटिफिकेशन सामाजिक न्याय विभागाच्या इतर योजनांसाठी आहे? तर मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांना असं वाटतंय की कदाचित लगेचच जून महिन्याच्या हप्त्या वाटपा संदर्भात काही मोठी प्रोसेस सुरू होत आहे आणि म्हणूनच ही नोटिफिकेशन आलेली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पण मित्रांनो, या संदर्भात सविस्तर माहिती घेतल्यानंतर आणि संबंधित माहितीची पडताळणी केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. तर ही जी नोटिफिकेशन वेबसाईटवर दिसत आहे ती नोटिफिकेशन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या इतर योजनांसाठी आहे. म्हणजेच संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या मे महिन्याच्या निधी वितरणासंदर्भात ही नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये चुकून दिव्यांग हा शब्द राहिलेला आहे आणि त्यामुळेच अनेक लाभार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला. परंतु सध्या उपलब्ध माहितीनुसार ही नोटिफिकेशन दिव्यांग बांधवांसाठी नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तर अनेक वेळा वेबसाईट अपडेट करताना किंवा नोटीस अपलोड करताना काही तांत्रिक चुका होऊ शकतात आणि त्यामुळेच चुकीचा अर्थ निघू शकतो. त्यामुळे या नवीन नोटिफिकेशनचा आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या जून महिन्याचा हप्त्याचा थेट संबंध नाहीये हे स्पष्टपणे लक्षात ठेवा. तर या नोटिफिकेशननुसार मे महिन्याचा हप्ता राज्यातील सर्व संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात ही नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे आणि मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व लाभार्थ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.